गोंगाटाचं प्रदूषण ही 365 दिवसाची समस्या आहे. पण आपल्याला ती उत्सवाच्या वेळेला जास्त त्रासदायक वाटायला लागते. तर त्यावेळेला भोवतालचा आवाज आणि त्यामध्ये वाद्यांचे आवाज, संगीताचा आवाज हा आणखीन वाढत जातो. ध्वनी प्रदूषण नियम 2000 प्रमाणे आवाजाची पातळी ही निश्चित केलेली आहे. त्या प्रकारच्या आवाजाची पातळी साध्य करणं किंवा सतत सातत्याने ती तशीच ठेवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. पण त्यातला महत्वाचा भाग असा आहे की आपल्याला सुसह्य आवाजामध्ये अनेक तास ऐकता आलं पाहिजे. ध्वनी हा डेसिबल मध्ये मोजला जातो आणि जेव्हा ध्वनीची पातळी 90, 100, 110, 120 अशा प्रकारची होते त्यावेळेला तो आवाज कानाला इजा करतो. म्हणजे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते, कानाच्या पेशी क्षीण होतात किंवा मेंदूवर सुद्धा म्हणजे सहनशीलतेवर परिणाम होतो. गोंगाटाच्या प्रदूषणाचे परिणाम हे वेगळे वेगळे मोठ्या प्रमाणात होतात. हे आता निरीक्षणातनं सिद्ध झाले, त्याच्यात भरपूर अभ्यास झालेला आहे. त्या प्रदूषणामुळे बीपी किंवा शुगर फ्लक्च्युएट होऊ शकते, चिडचिडेपणा येतो, मनाची एकाग्रता कमी होते, विचारशक्तीवरती परिणाम होतो आणि अर्थातच श्रवणरास येतो. श्रवणरास हा काही एकदा आवाज ऐकला की होतो असं नाहीये, पण सातत्याने तुम्ही मोठ्या आवाजात ऐकत राहिलात तर हळूहळू ऐकण्याची क्षमता क्षीण होते. अशा प्रकारचा श्रवणरास हा कायमस्वरूपी असतो आणि तो प्रोग्रेसिव्ह टाईप म्हणजे सतत वाढणारा असतो आणि त्यामुळे त्या स्थितीपर्यंत जाऊ नये म्हणून काळजी घेणं फार महत्वाचं आहे आणि आपले कान आपणच जपायला हवेत.